मुंबईलगतच्या ठाण्यात 131 जागांपैकी शिवसेनेनं अपेक्षित कामगिरी करत 75 जागांवर विजय मिळवला आहे, तर भाजपानं 28 जागा जिंकल्या आहेत. सेना भाजप युतीनं इथं सत्तेचा गड राखला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 12 जागा मिळाल्या आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये युती शिवसेनेला 51 तर भाजपाला 50 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला 8 तर मनसेला 5 जागांवर यश मिळालं आहे. वसई विरारमध्ये 115 जागांपैकी 71 जागा जिंकत बहुजन विकास आघाडीनं स्पष्ट विजय मिळवला आहे. मवियाचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा एकदा आपला गड राखला आहे, तर भाजपा शिवसेनेनं 44 जागा जिंकल्या आहेत. शिवसेना उभाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष अशा सर्वांना एकही जागा मिळालेली नाही. भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत 90 जागांपैकी भाजपानं 22, शिवसेना 12, काँग्रेस 30, शरद पवार राष्ट्रवादी पक्ष 12, समाजवादी पक्षाला 6, कोणार्क विकास आघाडीला 4, भिवंडी विकास आघाडीला 3 आणि अपक्षांना 1 जागा मिळाली आहे. नवी मुंबईत भाजपानं 65 जागांवर तर शिवसेना 42 जागांवर तर उभाठा शिवसेनेनं 2 आणि अपक्ष आणि मनसेनं 1 जागेवर विजय मिळवला आहे. पनवेल महानगरपालिकेच्या 78 जागांपैकी 55 जागा जिंकत भाजपानं दणदणीत विजय मिळवला आहे, तर भाजपाबरोबर युतीत असलेल्या शिवसेनेला 2 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना उभाठा पक्षाला 5 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 2, काँग्रेसला 4 जागा मिळाल्या आहेत. शेकापचे 9 उमेदवार विजयी झाले आहेत. अपक्ष 1 जागेवर विजयी झाला आहे. मीरा भाईंदरमध्ये भाजपानं 78 जागांवर आघाडी घेतली आहे, तर काँग्रेसला 13 आणि शिवसेनेला 3 जागा मिळाल्या आहेत. उल्हासनगरमध्ये भाजपाला 37, शिवसेनेला 36 आणि इतरांना 3 जागा मिळाल्या आहेत.